मुंबई ठाणे कोकणासह पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्याला पावसाचा रेड अलर्ट। पुढील 24 तास राज्यासाठी महत्त्वाचे। मुंबई समुद्राला मोठी भरती। गेटवे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, मरीन ड्राईव्ह परिसरात समुद्राला उधाण। 4.26 मीटर उंच लाटा। मुंबईला हवामान विभागाकडून रेड अलर्ट। नागरिकांनी प्रवास टाळा, अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा। पावसाच्या अलर्टच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन। राज्यातील सर्व आपत्कालीन यंत्रणा सज्ज असल्याची माहिती। नाशिकला उद्या पावसाचा रेड अलर्ट। ढगफुटी होण्याची शक्यता। हवामान विभागाकडून 300 मिलीमीटर पाऊस पडण्याचा अंदाज। तर एनडीआरएफची पथकं तैनात करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। नाशिकमधील रेड अलर्टमुळे शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। आठवडी बाजारांसह त्र्यंबकेश्वर देवस्थान, सप्तशृंगी गडही बंद राहणार। पुढील 48 तासात अतिवृष्टीची शक्यता। मिसिंग लिंकच्या एंट्री पॉइंटजवळ दरड कोसळली। युद्धपातळीवर दरड हटवण्याचं काम सुरू। पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प, तर मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक सुरळीत। मुंबई गोवा महामार्ग दुसऱ्या दिवशीही ठप्प। कशेडी घाटासह 8 ठिकाणी दरड कोसळली। अंबा नदीचं पाणी थेट महामार्गावर। नागोठणेजवळील वाकण इथे वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल। पुण्याच्या मावळमधील पाटण गावात घरावर दरड कोसळली। या दुर्घटनेत 3 मृत्यू तर 23 जणांना वाचवण्यात प्रशासनाला यश। पालघरमध्ये मुसळधार पावसाचं थैमान। झांजरोळीतील पुराच्या पाण्यात अडकलेल्या 200हून अधिक नागरिकांचा रेस्क्यू। पश्चिम भागात पावसाचा जोर अजूनही कायम। मुंबईच्या मानखुर्दमधील दुर्घटनेने प्रकरणी आता कंत्राटदार, इमारतीचा मालक आणि अनधिकृत बांधकामास परवानगी देणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल। या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी। मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची आर्थिक मदत।